वसीम बुरोणकर, मुजम्मिल बुरोणकर, तिघांनी इकडे प्लीज. अरमान, वसीम. ओपनिंग बॅटर्स आता कोळथरे संघाकडून मॅक मिलन आणि त्याचबरोबर राज किरण हे जोडगोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सध्या दोन्ही चर्चेतली नाव राहिलेत, परंतु समोरच्या दिशेने जर पाहायला गेलं तर फातिमा 11 या संघाकडे देखील बॉलिंगचा अटॅक देखील अगदी चांगल्या प्रमाणात आहे. बघावं लागेल. चला मॅचला सुरुवात करूया. अंपायर्स लगेच जायचं आहे, पण मुजम्मिल. मॅच चालू आहे. लतिका 11 कोळथरे. आजचे पंच जमीर चिपळूणकर आणि जलील बुरोणकर. मॅचला सुरुवात. अभिषेक ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल. ओ स्ट्रोक. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅकमिलन ऑय फायर आलाय षटकार. एक सिंगल धाव स्ट्राइक रोटेट केली जाते. राज किरण आणि मॅकमिलन या दोघांची मात्र जर पाहायला गेले तिथे ओव्हरथ्रोच्या धावा देखील मिळत आहेत. बघा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय तर एक्स्ट्राच्या धावा या खर्च केल्या जात आहेत. यांना कुठेतरी रोख लावावं लागेल. आधीच तर मॅकमिलन जर सांगत होता मला स्ट्राइक वरती यायचं आहे, राज किरणने त्याला नकार दिला होता. जसाच तिथे बघा ओव्हरथ्रो केलं गेलं, लगेच स्ट्राइक वरती मॅकमिलनला तुम्ही पाहताय. समोर अभिषेक यांची बॉलिंग अगदी सुरेख होती. या बॉल वरती कमी गतीचा बॉल टाकला होता आणि त्याच्यानंतर येणारा पुढचा बॉल आहे. आपला शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल जिथे धावचीची संधी, परंतु पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा ओव्हरथ्रो. कुठेतरी फातिमा 11 संघाची डोकेदुखी आपल्याला बघायला मिळते. एक्स्ट्राच्या धावा आता या बॉलवरती देखील दिल्या जात आहे. स्ट्राइक रोटेट केली जाते. एक धाव तुम्हाला खूप महत्वाची असते. आपण म्हणतो ना की लोकशाहीमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटच्या एका धावेला खूप महत्व आहे. आज तेच तुम्हाला कळेल. इथून पुढे आत्ता कळणार नाहीये, ज्या वेळेला क्रुशियल मुवमेंट व्हायचं येईल तेव्हा मात्र एक धाव किती इम्पॉर्टंट असते तुम्हाला कळणार आहे. ही मॅच बघताय अभिषेकनं आतापर्यंत मागचे 2 दोन्ही बॉल अगदी योग्य टप्प्यावरती केलेले आहेत. तो येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा रडार मध्ये सरळ चेंडू डाऊन द ग्राउंड डिक्लेअर झोन कडे जाईल, जिथे दुहेरी धावा मिळतील राज किरण या खेळाडूला. स्कोर कार्डचा विचार करताय. धाव संख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत. प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलरवरती आता खऱ्या अर्थानं तुटून पडतोय हा जो फलंदाज राज किरण देखील आहे. पहिल्या बॉलवरती सिक्सर, त्याच्यानंतर अगदी थांबवण्याची कामगिरी केली होती. कमी गतीचा बॉल मागचाच टाकला होता आणि यानंतर पुढचा बॉल पुन्हा एकदा
आवला देखील गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंडूला सन्मानजनक थडम्यांच्या दिशेने गेले यावेळेला बघा आणि इथे आपलाच घात करतात ना रईसभाई, हे देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. म्हणजे मॅकमिलननी साथीदाराला इथे धावचित केलंय. कदाचित जर का धाव घेतली जाऊ शकली असती, परंतु इथं बघा धावचीत झालाय खेळाडू. आपण म्हणतो ना की माझाच घात केला माझ्याच मानसाने, काटे कुठेच नव्हता दगा दिला फुलाने, गाफील राहिलो मी नेमका त्या क्षणाला, पाठीत खंजीर खुपसला माझ्याच मानसाने. हे पाहिलं आपण आज मैदानामध्ये देखील. इथे धावचीत झाला खेळाडू आणि राजकरण चेहऱ्यावरती नैराश्य घेत अगदी सरळ मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतोय. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज जयेशला पाठवलं जाईल, परंतु जर पाहायला गेलं पहिलं षटक इन प्रोग्रेस मध्ये आहे. 11 वरती एक खेळाडू बाद. मित्रमंडळींनी विकेट सॅक्रिफाईस राहील, कारण मॅकमिलनला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं खूप गरजेचं आहे, कारण का सध्या चर्चेतला खेळाडू राहिलाय मॅकमिलन. जर पाहताय तुम्ही एकंदरीत जी आनंदवाडीची स्पर्धा झाली त्या स्पर्धेची आपण चर्चा केली. या मॅकमिलनला खऱ्या अर्थानं 16 बॉलमध्ये 48 धावांची नावात खेळी देखील सादर केली होती आणि आनंदवाडीमध्ये खरंच त्या नावाची चर्चा म्हणजे मॅकमिलन या नावाची चर्चा अगदी जोरदार झाली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याचा धुमाकूळ घालतोय. पहिल्याच बॉलमध्ये त्यांनी इरादा स्पष्ट केला. क्रमांक 3 वरती जयेशला तुम्ही बॅटिंग मार्कवरती पाहताय. पडल्यानंतरला खालच्या बाजूला तो सांगतोय विकेट कशा प्रकारे रंग बदलते. माणसं रंग बदलतात तर विकेट देखील रंग बदलू शकते. एकचा खेळ समाप्त होईल. लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या 11. 11 झालेत. करा तुम्ही रसिक तुम्हाला सर्वांना मी घेऊन जातोय. सायंकाळचं सत्र मात्र चालू झाले. लेफ्ट आर्म बॉलर आहे. पहिल्याच बॉलवरती चाबूक स्ट्रोक खेळलाय आणि जिथे डिक्लर झोन कडे मॅकमिलनच्या बॅटमधून दुहेरी धावांचा फटका येईल. 2 धावांच्या माध्यमातून स्कोअर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. आता 13 झालेले आहेत. पहिलाच बॉल टाकला होता बॉलर अमाननं. दोन्ही संघ अगदी चांगले बलाढ्य आहेत. चला बॉल द्यायचा आहे. दोन्ही संघांकडे अगदी चांगले खेळाडू तुम्ही जर पाहायला गेलं तर बंड्यासारखा आक्रमक शैलीचा खेळाडू देखील या संघाकडे आहे. जर दुसऱ्या गरीब नवाज की सारी टीम वहां पे जहां पे राफिद खड़ा है वहां पे जाइए. अगदी मोजक्या बॉलांचा रणप आपण जयेशच्या माध्यमातून अमानच्या माध्यमातून पाहिलाय. समोर मॅकमिलन असेल 4. अमनला बघताय तुम्ही यावेळेला अगदी बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही, परंतु वेगवान खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा कंप्लीट चेंडूने चकमा दिलाय तिथे, परंतु अंततः मात्र चेंडूला पकडण्यात यश मिळाले. 2च धाव्यांवरती तुम्हाला संतुष्ट व्हावं लागेल. पहिलाच बॉल होता. दुसरा बॉल होता दुसऱ्या षटकातील तुम्ही पाहताय तर पंधरा धावा धावफलकावरती आहेत. येणारा पुढचा बॉल आहे अमानच्या माध्यमातून. अलोंग द कार्पेट पुन्हा एकदा चेंडूने चकमा दिला. निसर्गाच्या अडथळा मात्र खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण तो एकाच धावेवरती आता तुम्हाला समाधान मानावं लागेल. पहिल्याच जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये खेळाडू धावचीत झाला होता. तुम्ही बघत असाल तर राज किरण यांनी विकेट सॅक्रिफाईस केली साथीदारासाठी आणि त्याच्यानंतर क्रमांक 3 वरती जो खेळाडू आहे जयेश त्याला मात्र पाठवलं गेलंय. आवलं जर बघायला गेला तर घुटना टेक और तमाशा दे. चेंडू आउट ऑफ द पार्क. मॅथ्यू स्टोक षटकार.
बॉलर वरती अमन वरती चांगल्या प्रकारचा प्रहार तर आता ज्येष्ठ देखील केलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू येतो गेंद जाएगी साजन के घर और देखी जाएगी चरण ब्रांडेड षटकार. जयेश त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. काय बॅटिंग केली आता जयेशनं. एका बाजूला चांगल्या आक्रमक शैलीच्या बॉलरवरती त्यांनी प्रहार बॅक टू बॅक 2 मॅक्झिमम ठोकले आणि त्याचा इरादा देखील स्पष्ट केलाय. बहती गंगा में एक खिलाडी भी हात धो रहा है. पहिल्या षटकामध्ये अगदी सुरुवात मात्र मॅकमिलननं केली आणि त्याच्यानंतर आता जयेश देखील त्याला साथीला साथ देत असताना या मॅच मध्ये अग्रेसिव्ह आता बॅटिंग करतोय. यावेळेला देखील हवेमध्ये बॉल आहे चेंडू पर्यंत. आता परेश नाटेकर कोणती चूक करत नाही. या विकेटचं पतन चेंडू आतमध्ये फलंदाज बाहेर. बैंड बाजे की साथ आते यहां पर भी उसी तरह का नजारा देखने को मिल रहा है नीचे की तरफ से. धावसंख्या 28 झालेले आहेत. षटक क्रमांक 3 न्यू बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय. शुभ्र गोलंदाजी ट्रॅक वरती लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग. ऑप्शनच्या खूप बाहेर पंच आपल्या बाजूला येतात आणि सांगतायत की हा बॉल वाईड आहे. तुम्ही एक्स्ट्रा धाव मात्र आता ऍड करून घ्या. 29 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन आता पोहोचलाय. बॅटिंग करत असताना जिथे मॅकमिलन पहिल्याच बॉल वरती ऑप्शनच्या बाहेर बॉल त्याला टाकला होता. बॅटचा स्टान्स अगदी खरंच सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये नक्कीच ब्रह्मास्त्र घेऊन उभा राहिलाय परंतु येणारा शुभ्र त्याच्या विरोधामध्ये काय रणनीतीनुसार बॉलिंग करेल हे देखील पाहावं लागेल. ऑप्शनच्या बाहेर त्यानंतर पुन्हा एकदा राडार मध्ये आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू पुन्हा एकदा आउट ऑफ द पार्क ब्रँडेड षटकार. गतीचा बॉल देखील टाकला. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. तिथे यष्टीरक्षक देखील थोडेसे दुखापतग्रस्त दिसत आहेत. इंजर्ड झाले थोडेसे परंतु जर बघायला गेलात तर या मॅच मध्ये एफर्ट्स द्यावे लागतील. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं फातिमा 11 या संघाकडे देखील तेवढेच विद्वत्तापूर्ण खेळाडू आपल्याला मॅच मध्ये खेळताना बघायला मिळतील. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल चेंडू सीमा रेषा पार 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 आलाय. खतरनाक षटकार. सुपर. करावं करणं खूप कठीण चाललेलं आहे.
आपण पाहायला गेलं तर 2009 मध्ये खऱ्या अर्थानं फयान वादळ आलं होतं, खूप सारं नुकसान आपलं केलं होतं. परंतु आज या बुरुंडीच्या हिस्टॉरिकलच्या मैदानामध्ये मॅकमिलन नावाचं वादळ आलंय. त्या वादळ मात्र खूप सारं तैसनस आता मात्र गोलंदाजावरती तुटून पडलाय. आता मात्र फटका फसला, इथे कॅच बनवावी लागेलच. परंतु इथे सुपर कॅच बंड्यानं पकडला एक झेल. इथे यावेळेला नक्कीच मॅकमिलनचा संपेल खेळ आणि जावं लागेल मैदानाच्या बाहेर. कुटुंब गर्दीमध्ये सदरची स्पर्धा तुम्ही खेळताय आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकले मॅकमिलनच्या या छोट्याशा पारीनं. तब्बल जर पाहायला गेलं तर नक्कीच तो 10 चेंडूंमध्ये 26 धावांची नाबाद खेळ त्यांनी सादर केला. शेवटचे 2 बॉल अजून देखील शिल्लक असतील. स्कोर कार्ड 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून देखील 1 षटक घेणं बाकी राहील. आता प्रथमेशला पाठवलं जात आहे, क्रमांक 5 वरती पाठवले प्रथमेशला. 4 ओव्हरची मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 4 बॉलर देखील आले असतील. आता हा चेंडू पडल्यानंतर खालच्या बाजूला बसतोय, डॉट बॉल येतोय. शेवटचा 1 बॉल अजून देखील शिल्लक आहे. 41 लॉस ऑफ 3 विकेट्स. 41 झालेले आहेत. काय बॅटिंग केली आहे प्रथमेशला, ज्यावेळेला पाठवलं जाते. दुसऱ्या बाजूला अमन जो खेळाडू आहे त्याचं मात्र अजूनपर्यंत खातं देखील उघडलं नाहीये. त्याने 1 बॉल देखील खेळला नाहीये या षटकातील. जर पाहायला गेलं शेवटचा 1 बॉल शिल्लक. प्रथमेश बॅटिंग मार्क वरती तयार आहे. मोठे फटके येतील का? इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक करत असताना शुभ्र डॉट बॉल करेल. पुन्हा एकदा बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेतले गेले. यष्टीरक्षकाची चर्चा करता 1 सिंगल आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. 3 गड्याच्या मोबदले संघाची धावसंख्या 42. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजीवरती एक मधुर संगीत. इथं मॅकमिलननं खूप मोठे प्रहार देखील केले होते. विकेट तर आली पण तो षटक खूप मोठं. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल, शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी. आप सिर्फ गेंद देखो आणि इथे सिक्सर आलाय फलंदाजाच्या बॅट मधून. आउटस्टँडिंग. काफी बड़े बड़े खिलाड़ी यहाँ पर खेल के गए. आखिरी दिन में भी वही नजारा होगा, वही बड़े बड़े खिलाड़ी आएंगे. इस मर्तबा गेंद को उछाला है डीप स्क्वायर के दिशा में, हवा के संग संग घटा के साथ साथ ये चली है गेंद 6 रन के लिए. न सूरत देखता है न मुहूर्त देखता है, ये खिलाड़ी तो अपने टीम की जरूरत देखता है. जी हाँ, बल्ला तो इसका आग उगल रहा है. देखना होगा कल किस तरह से मुकाबले होंगे इस ऐतिहासिक गरीब नवाज के मैदान पर. चला, योगेश संकुळकर यांच्याकडून देखील या फलंदाजाला 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅटिंग तर खऱ्यातनं आगोखणारी करतोय. परेश नाटेकर सारख्या चांगल्या बॉलरवरती यांनी प्रहार केलेत. खऱ्या अर्थानं प्रशंसा, काबिले तारीफ फलंदाजी आणि तीच मात्र आपल्या संघाला योगदान देणारी फलंदाजी या ठिकाणी या खेळाडूच्या माध्यमातून. यावेळेला नक्कीच अगदी पॅडल स्ट्रोक यायचा होता या खेळाडूला, परंतु त्याचबरोबर डॉट बॉल देखील. आता लगेच कमबॅक आणल्या. 2 सिक्सर आल्यानंतरला 2 बॉल मात्र अजून देखील या शेवटच्या षटकातील बाकी आहेत.
येणारा पुढचा बॉल असेल संकट घेऊन येणार की मोठे प्रहार होणार. फलंदाज मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चपल झालाय. पुन्हा एकदा या बॉल वरती देखील चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील 6. आलाय ब्रँडेड षटकार. मुस्ताक यांच्या माध्यमातून आजो फलंदाज मुस्ताक निवरेकर यांच्या माध्यमातून अमान जो खेळाडू आहे त्याच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. मॅच झाल्यानंतर आपण कॅश प्राइज ऍक्सेप्ट करायचंय. 68चं टार्गेट आहे. 68 धावांचं टार्गेट आहे इथे. 68 धावा बनवायच्या 24 बॉल मध्ये. हे पॉसिबल आहे का? विकेट स्लो आहे पण तुम्ही विकेटनं देखील रंग बदललाय. 68 धावा बनवल्या जातील की नाही हे माहित नाही आहे. तो क्रिकेट जिंकल हे 100% माहित आहे. दोन्ही संघ अगदी बलाढ्य आहेत. विविध खेळाडू दोन्ही संघांकडे आहेत. 24 बॉल मध्ये तुम्हाला 68 करायचे आहेत. प्रत्येक षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 17च्या सरासरीनं या स्कोर कार्ड तुम्हाला करायचं आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 17च्या रन रेटनुसार या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील तरच तुम्ही जाऊन 68 या धावांपर्यंत पोहोचू शकता. आणि नक्कीच आपण एक अनाउन्समेंट करतोय. सो या खेळणाऱ्या दोन्ही टीमनी लक्षात घ्यायचं आहे. आज ही जी मॅच असेल इथून जो जिंकणारा जो संघ असेल उद्या बरोबर ठीक सकाळी 10 वाजता गरीब नवाज बुरुंडी संघासमोर खेळवण्यात येणार आहे. याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. जी हाँ, आपने बिल्कुल सुना है. अभी वक्त का नजाकत है. जो वक्त है वो पूरी तरह से ढलता हुआ चला जा रहा है. देखना होगा जो सूरज डूब चुका है इस मैच का किसका सूरज डूबता है ये तो देखना है. लेकिन इसके बाद जो एक राउंड खेला जाना था वो कल के ऊपर डाल दिया गया है. यानी ये इस मैच में से जो टीम विन हो जाएगी वो कल ठीक 10 बजे गरीब नवाज के साथ खेलेगी. ये हर एक खिलाड़ी यहाँ पर नोट कर ले. नक्कीच गरीब नवाज बुरुंडी संघाच्या विरोधामध्ये इथून जिंकणारा संघ उद्या सकाळी बरोबर ठीक 10 वाजता पहिला बॉल इथे पडलेल आणि ती सर्वात मोठी मॅच असेल. त्याच्यानंतर सगळ्या मात्र आज सेमीफायनल आणि त्याचबरोबर फायनलची मॅच उद्या आहे. ग्रँड फिनालेचा दिवस. ग्रँड फिनालेच्या दिवसामध्ये जर पाहायला गेलं एकंदरीत जे असणारे सर्व खेळाडू येते रसिक मायबापांचं आपलं स्वागत तर उद्याच्या दिवसामध्ये करावं लागेल. पहिल्याच बॉल वरती तुटून पडला फलंदाज. मनसूरच्या नक्कीच पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा तर मिळाल्या. तुम्हाला 17च्या सरासरीने इथे तुम्हाला धावा करायच्या प्रत्येक ओव्हर मध्ये. आणि जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं इथे जे
माणसं तर मॅचचा आनंद घेतात, परंतु या ठिकाणी पशु आणि प्राणी देखील या मॅचचा आनंद अगदी परिवाराला देखील घेऊन, छोट्या छोट्या बाळांना घेऊन देखील तुमच्या स्क्रीनवरती आहेत. रसिक मायबाप, आपण देखील या छायाचित्राचा आनंद घेऊ शकता. बघा तुमच्या स्क्रीनवरती पाहताय तर खऱ्या अर्थानं प्राणी देखील या मॅचचा आनंद घेतात. ही स्पेशालिटी अगदी जी स्पर्धा अगदी आनंद सगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, या बॉलवरती देखील पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे खेळले मनसूरनं दुहेरी धावात आपल्याला बघायला मिळतील. एखाद षटक मात्र तुम्हाला मोठं बनवावं लागेल, कारण का मागचं जे षटक शेवटचं पाहिलं असाल एकंदरीत आक्रमक शैलीचा जो बॉलर होता परेश, त्याच्यावरती मात्र तिथे मोठे प्रहार देखील केले होते फलंदाज सामंत. त्याच्यानंतर जशाच तसं तुम्हाला उत्तर देखील द्यावं लागेल. आज या संकट काळामध्ये नक्की स्वतःला सांगावं लागेल शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी स्वतः जिंकलेले नाहीये हे सांगावं लागणार आहे प्रत्येकाला देखील. जिंकत असताना, क्रिकेट खेळत असताना स्वतःचा विश्वास हा तुम्हाला यशाच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्वाचं काम करत असतो. शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी आहे, क्षेत्ररक्षक आहे समोरच्या दिशेनं, पण तू जर पाहायला गेलं तर दुहेरी धावा मिळून जातील. बॅक टू बॅक दुहेरी धावांचं समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. मॅच बनवू शकते, पण तू मॅच कधी बनेल जेव्हा तुम्ही मात्र संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये कराल. संघर्ष रडवतो तितकाच तुम्हाला घडवत देखील असतो. तो संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये देखील तुम्हाला करावा लागेल. मित्रांनो, या क्रिकेटचे जे देव आपण ज्यांना म्हणतो सचिन रमेश तेंडुलकर यांना तुम्ही नक्कीच पाहिलं असाल, जेव्हा त्यांना नक्कीच एक कार परचेस करायची होती. एका बँकेकडे त्यांनी कर्जासाठी फॉर्म भरला होता, परंतु त्यांनी जो फॉर्म आहे रिजेक्ट केला होता. यावेळेला जर पाहायला गेलं तर नक्कीच डीप स्क्वेअरला चेंडूला अलॉंग द कार्पेट खेळलं गेलंय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. आपण चर्चा करत होतो भगवान, जर या क्रिकेटचे भगवान आहे सचिन रमेश तेंडुलकर सर, यांना कार परचेस करायची होती, परंतु एका बँकेने मात्र त्यांना बघा कर्ज देण्यासाठी नकार दिला. परंतु आज ते सचिन रमेश तेंडुलकर सर BMW या ब्रँडचे ब्रँड अँबॅसेडर बनले. याला खऱ्या अर्थानं संघर्ष म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना की वेळ माणसाची तीच राहत नसते, वेळ मात्र ही निघून जाते आणि त्याचबरोबर वेळ बदलायला वेळ देखील लागत नसतो. आज तेच म्हणताय. येणारा पुढचा बॉल आहे, इथे हवाई यात्रेवरती हेलिकॉप्टर घुमवलाय आणि सरळ मात्र चेंडूला ठोकलाय सीमारेषा पार. आलाय षटकार. झालेत. मुस्ताक निवरेकर सर यांच्या माध्यमातून 100चं कॅश प्राइज जर का या फलंदाजांनी मॅच जिंकून दिली तर 14 झालेत. तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट कितीचा प्रत्येक षटकामध्ये 13च्या सरासरीनं, क्षमा असावी 17च्या सरासरीनं या धावा तुम्हाला करायच्या आहेत. 14 तर आता स्कोर कार्ड वरती लागलेत. बॉलर जो पहिलाच बॉलर होता एकंदरीत जर पाहायला गेलात तुम्ही, त्या बॉलरवरती चांगले प्रहार केलेत. 68 धावा तुम्हाला करायच्यात. येणारा पुढचा बॉल आहे, फलंदाज तयार आहे. यावला कमी गतीचा बॉल आहे, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उछाल देखील आहे. पंचांकडे वाईड बॉलची दाद मागतायत, परंतु एकचा खेळ समाप्त. विदाउट लॉस 14 14 झालेले आहेत. जी गाडी धीम्या गतीने चालली, आता टॉप गिअर टाकावं लागेल. हातामध्ये गिअरचा दांडा ठेवावा लागेल, ऍक्सिलेटर वरती पाय आणि त्याचबरोबर टॉप गिअर आता टाका आणि गाडी मात्र आता फलंदाजी करत असताना अगदी वेगाने चालवावी लागेल. हे खऱ्या अर्थानं तुम्हाला जर पाहायला गेलं 18 बॉलमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. बनवू शकतील, संघर्ष नीती नियमानं करावा लागेल. बॉलरचं नाव सांगायचं आहे. बॉलर नेम गणेश बॉलर आहे. मागच्या मॅच मध्ये हिरो ठरला होता गणेश. एका बलाढ्य संघाला त्यांनी अगदी चांगल्या प्रकारचं थांबून ठेवलं होतं. फलंदाजीचा जर तुम्ही विचार करायला गेलात, एका बाजूला असेल सुदर्शन आहे. पहिल्याच बॉलवरती सुदर्शनचा अगदी नक्कीच बॅटचा चेहरा बंद झाला होता. बॅटच्या वरच्या बाजूची कडा घेतली गेली, स्ट्राईक रोटेट केली जाईल. आता सेट फलंदाज आहे. मागच्या षटकामध्ये आग ओकणारी फलंदाजी करणारा जो फलंदाज म्हणजेच मनसूर आता स्ट्राईक मार्कवरती आलाय. 6 बॉल त्यांनी फेस केले मागच्या षटकातील आणि 14 धावा वैयक्तिकरित्या बनवल्या. आता 17 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता आहे. होऊ शकतील. स्वतःला अगदी नक्कीच इनकरेज करावं लागेल.
अगदी स्वतःला करेज करावं लागेल, धाडसी बनवावं लागेल, तरच या मॅचच्या यशस्वी तुम्ही बनू शकता. येणारा बॉल यावला नक्कीच लेग स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल आहे. अंपायर्स मात्र सांगतात की नक्कीच 2 पायांच्या मधून बॉल ट्रॅव्हल झालाय फलंदाजांच्या, याच कारणास्तव इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. जसे जसे डॉट बॉल येतील ना तसे तसा फलंदाज थोडासा प्रेशर मध्ये जाईल आणि इथे कुठेतरी प्रेशर हा माणसाचा घात करत असतो. हे अनेकदा देखील तुम्ही पाहिलाय. येणारा पुढचा बॉल नाव गणेश, समोर खेळाडू मात्र असेल इथे. यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, चेंडू लॉंग स्टॉपला ट्रॅव्हल झालाय. चेंडूनं चकमा दिला क्षेत्ररक्षकाला, एक कंप्लीट केले आणि खरंच अतिशय वेगानं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या पुढे सरकेल 17 या आकड्यावरती. 15 बॉल मध्ये आता 51 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल मध्ये 51 धावांची आवश्यकता. आता तुम्हाला मात्र एकच पर्याय आहे की प्रत्येक बॉल वरती तुम्हाला मॅक्झिमम ठोकावे लागतील, तरच तुम्ही या मॅच मध्ये बनून राहू शकता. इथे प्रयत्न सातत्याने चाललेले आहेत आणि रसिक प्रेक्षक जे तुम्ही जर पाहायला गेलं तर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी गेल्या पर्वासारखंच या पर्वामध्ये देखील डान्सिंग अंपायर देखील थेट येणार आहेत पोलादपूरवर. आणि उद्या नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव म्हणजे नक्कीच फरदीन काझी हे देखील उद्याच्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसू शकतील. रसिक मायबाप सकाळी 10च्या लाईव्ह कव्हरेज अगदी तुम्ही घर बसले जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना सांगू की अशाच प्रकारचे उद्या देखील तुम्हाला मॅक्झिमम बघायला मिळतील. पाहायला विसरू नका. हा देखील आलाय ब्रँडेड षटकार. त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 24 धावा झालेल्या आहेत. 13 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. 13 बॉल 44 ची गरज आहे. इथे आपण चर्चा करतोय की इथे तुम्हाला मंजिल मिलवायची असेल. अरे मंजिल तो उन्हीं की मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कूच नहीं होता मेरे दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसला इथे दाखवावा लागेल या मॅच मध्ये. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 24 आणि इथे मात्र एक अतिरिक्त ऍड होईल 25. 25 ला जाऊन स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचलाय. 13 बॉल मध्ये 43 ची आवश्यकता आहे. सुदर्शन या ठिकाणी या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जर बनून राहायचं आहे तर एक मॅक्झिमम मॅच रूप पलटू शकेल. हे तर खऱ्या अर्थानं क्रिकेटचा फॉर्म्युला राहिलाय. मोठे स्ट्रोक आणावे लागतील कारण का तुम्ही आता या यशाच्या दिशेनं मार्गच होणार की नाही माहित नाही, पण तू एक चांगला फटका ठोकावा. ओ यावेळेला चेंडू सीमा रेषा पार 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 येतोय ब्रँडेड षटकार. धावांची आवश्यकता आहे. देवानं हातावरती या रेषा दिल्या परंतु भरायचं काम हे तुम्हाला करायचं आहे. हे तर खऱ्या अर्थानं देवानं सांगितलंय, परंतु मी तुम्हाला या ठिकाणी या सृष्टीवरती निर्माण केलंय, परंतु आता मात्र ही स्वतःची लढाई ही तुम्हाला स्वतःलाच करायची आहे. आणि नक्कीच जो आपण पाहायला गेलं देव असा डायरेक्टर आहे ना, कठीण रोल ह्या चांगल्याच माणसाला देत असतो. आता रोल मात्र दिलाय, परंतु या रोलची भूमिका अगदी स्पष्टपणानं इथे त्याचबरोबर त्याचा साथीदार मनसूर आणि सुदर्शन या दोघांना निभवायचं आहे. दोन्ही खेळाडू आता आक्रमक झालेत. पहिल्या 12 बॉलमध्ये त्यांनी जर पाहायला गेलं तर 31 धावा ठोकलेत. पुढच्या 12 बॉलमध्ये आता 37 करायच्या आहेत. इथे कंट्रोल स्वतःवरती ठेवावं लागेल. संघर्ष करण्यानं समोर नशीब देखील खऱ्या अर्थानं झुकत असतं हे देखील आपल्या सर्वांना माहित आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. पहिलाच बॉल आहे. या बॉल वरती देखील मोठा प्रहार. येस, मनसूरच्या बॅट मधून दुसरा हा सिक्सर बघायला मिळतोय. काय कमालची बॅटिंग चालली आहे.
बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच रसिक माय बापू, जर का तुम्ही ही स्पर्धा बघायची असेल रसिक माय भाऊ, मी सांगतोय की जर का तुम्ही ही मॅच बघितली नाही तर गरीब नवाज बुरुंडी यांची तुम्ही स्पर्धाच पाहिली नाही असं आहे. कारण का ही खऱ्या अर्थानं मॅच या संपूर्ण मॅचनं मात्र डोळ्यांचं पारणं फेडलंय. जर पाहिलं गेलं तर या दोन्ही संघांचे जे आपण पाहतोय तर चाहते आहेत ते मात्र आता सांगतायत की देवा आमचा आता संघ आम्हाला जिंकू दे, कारण का ही मॅच सर्वात मोठी आहे. इथून जिंकणारा संघ उद्या सकाळच्या सत्रामध्ये खेळताना दिसेल. पहिल्याच बॉलवरती मनसूरनं काय जबरदस्त फटका ठोकला. बॉल थोडंसं अंडर प्रेशर दिसेल का या बॉलवरती नक्कीच कळणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मात्र तयार झालाय. दोन्ही खेळाडू आक्रमक रूप त्यांनी धारण केलंय. त्यांनी मात्र आता गाडीचा टॉप गिअर टाकलाय. येणारा पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न डिक्लर झोन कडे, चेंडूला मात्र खेळले. आता दुहेरी धावा आपल्याला जर बघायला मिळत आहेत. असो सांगतोय की भिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही, माझीच झोपडी जाळण्यासाठी केळेत कैक कावे, माझी झोपडी जळेल आशेती आग ज्वलंत नाही, विजलो जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. मनसूर हे सांगतात या मॅचच्या आतमध्ये मॅच मोठी बनत चालली आहे. बॉलर मात्र थोड्याशा अगदी जर पाहायला गेलं प्रेशर मध्ये दिसतायत. येणारा पुढचा बॉल कमी गतीचा बॉल, बॅटची इनसाइड एज. संकेत मात्र लेफ्ट हँडेड आहेत. त्यांनी मात्र कामगिरी यष्टीच्या मागे चांगली केली आहे. संकेतला तुम्ही पाहताय अगदी आता डॉट बॉल आलाय. 9 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. 9 मध्ये 29. मनसूर थोडेसे चिंतेमध्ये दिसत आहे. चेहऱ्यावरती नैराश्य राहील का? संघाला जिंकवायचं हे स्वप्न उराशी बाळगून मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ते प्रयत्न करतायत. मित्रांनो प्रयत्न करत राहा. प्रयत्न करून चुकला तरी चालेल. हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक असल्याशिवाय प्रगती देखील नाही. या बॉल वरती देखील हवेमध्ये उडवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येणार. एफर्ट्स तर दिलेत. 2 कंप्लीट होतील. दुसरी कंप्लीट होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? हा नानाचा मामला जिथे मनसूर चांगला याच्यामध्ये दिसतोय, परंतु इथं फलंदाज मात्र बाद होणार की नाही? पंच त्या ठिकाणी थोडीशी मात्र दुसऱ्या पंचांची मदत घेणार. यस, फलंदाज मनसूर इथे सेड फलंदाज मैदानाच्या बाहेर जातील. 2 धावा ऍड कराव्या लागतील. मॅच मध्ये रोमर्ष बनत चाललाय. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या खेळाडूसाठी. काय एफर्ट्स दिले मॅच मध्ये. या मॅच मध्ये रोमर्ष आणण्याचं काम मनसूर नाही केलंय. अगदी जबरदस्त. मनसूरचं कौतुक, प्रशंसा करावी लागेल. 8 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे. फलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र असेल सुदर्शन. बॉल मात्र पुढचा येणं बाकी असेल. अवेला बॅटची कडा घेतली गेली आहे, परंतु इथे संकेतनं मात्र कॅच सोडली आहे. कॅच नाही भाई, तो मॅच छुटा आहे. आणि नक्कीच वेळ आल्यानंतर हे कळेल कॅच सोडले की मॅच सोडली आहे. ते जिंकण्यासाठी तुम्हाला 7 बॉल मध्ये 27 ची आवश्यकता आहे. सुदर्शनला तुम्ही पाहताय तर शेवटचा 1 बॉल या षटकातील खेळतील. ते एक येईल का मॅक्झिमम पाहावं लागेल. मागच्या षटकामध्ये बॅटिंग मात्र चांगली केली. ऑप्शनच्या खूप बाहेरचा बॉल. अंपायर आपल्या बाजूला वळालेत आणि सांगतात की हा बॉल मात्र पुन्हा टाकावा लागेल. मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपातला हा धाव जर बघायला गेलं तर शेवटचा 1 बॉल. 7 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 26 मात्र केले जातील का? जिंकायचं असेल तर या धावा तुम्हाला कराव्या लागतील. आपण म्हणतो ना की एपीजे अब्दुल कलाम सांगतात स्वप्न 3 असतात. किती तुम्हाला झोपू देत असतात? स्वप्न तर ती असतात की कदाचित ती तुम्हाला झोपू देत नसतात. यॉर्कर लेनची डिलिव्हरी. What a magnificent stroke. Outstanding, fabulous, unbelievable. Yes, come on DJ.
तब्बल 278 लोक आपल्या समावेश जोडले गेलेत. त्या सर्वांचं या सायंकाळच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते मनापासून हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहतात तर गरीब नवाज बुरुंडी हुसेनपुरा यांची सन्मानाची स्पर्धा आणि आज मात्र दिवस 4था आणि 6 बॉलमध्ये 20 धावांची गरज. फलंदाज मात्र अभिषेक आहे. अभिषेक आणि त्याचबरोबर सुदर्शन ट्रॅक गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला गेलं तर सौरभ आहे. पहिला बॉल टाकेल. पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर एकंदरीत इथे फलंदाज मात्र बाद होईल. 5 बॉलमध्ये 20 ची गरज म्हणजे 3 मोठे मॅक्झिमम आता ठोकावे लागतील. क्रमांक 4 वरती आता नरेशला पाठवलं जाईल. पाच बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. कोणता संघ जिंकणार तुम्ही प्रिडिक्शन लावू शकत नाही. याला खऱ्या अर्थाने मित्रांनो क्रिकेट म्हटलं जातं. प्रिडिक्शन तुम्ही अजिबात लावू शकणार नाही की कोणता संघ जिंकणार. एका बाजूला असं वाटलं होतं की ही मॅच एकतर्फी होणार, परंतु हे क्रिकेट आता ते सिद्ध झालंय की क्रिकेटच्या खेळामध्ये बाजी पलटायला वेळ लागत नाही. एक चांगलं षटक मॅच फिनिश होता. ऑफ स्टंपच्या खूप बाहेर बॉल आहे. अंपायर आपल्या बाजूला येत आहेत हळूहळू आणि त्याचबरोबर त्यांचे 2 हात देखील भूमी समांतर. मिस्टर एक्स्ट्रा आता व्हाईट बॉल देखील आहे. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 त्याचं उल्लंघन या मॅच मध्ये देखील बॉलरने केले. त्याला पनिश मात्र या ठिकाणी अंपायर्सने देखील केलेला आहे. ही जर का मॅच काढली ना तर सज्जाद भाई यांच्याकडून या फलंदाजांना 500 रुपये दिले जातील. इथे 5 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूंना फेस केलंय. जो सुदर्शन 4 बॉल मध्ये 19 धावांवरती नाबाद खेळतोय तो सुदर्शन आता मात्र संघासाठी मोठं योगदान देणार की नाही. पण तू सौरभ याला देखील अचूक टप्पा टाकावा लागेल कारण का संघाला आपल्या देखील जिंकायचं आहे. पुन्हा एकदा यावेळेला हवाई यात्रेवरती दुहेरी धावा आता मिळत आहेत. 2 धावा मिळतच आहेत. बॅटचा प्रॉपर टायमिंग नव्हता. 4 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. एका बाजूला जर पाहायला गेलं तर कोथरेचा संघ आहे लतिका 11 कोथरे, तर दुसऱ्या बाजूला फातिमा 11. 4 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. या कंपल्सरी चेसच्या फॉर्म्युलानुसार या धावा बनवायच्यात. फलंदाज तयार आहे. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा बॉल आहे. पंच पुन्हा एकदा आलेत बाजूला. वाईट बॉल या वेळेला घोषित केलाय. 4 बॉल मध्ये आता 16 धावांची आवश्यकता. आता समीकरण असं राहिलंय 2 मॅक्झिमम 1 चौकार अथवा 4 बॉलवरती 4 चौकार ठोकावे लागतील तरच मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर बॅटिंग करणारा संघ जिंकेल. परंतु ही मॅच सौरभ देखील सांगतोय मी देखील हार मानणारा खेळाडू नाहीये. मला देखील या मॅच मध्ये जिंकायचंच आहे. यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटची कडा. इथे मात्र फलंदाज सुदर्शन मैदानाच्या बाहेर. सर्वात मोठी विकेट आणि त्याचबरोबर मॅच मध्ये कमबॅक. पाहिलं असाल 3 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. इथे आता चमत्कार केला जाईल का? लोकांनी तुम्हाला नमस्कार करायचा असेल तर या फलंदाजांना आता चमत्कार करावा लागेल तरच लोक तुम्हाला अगदी नमस्कार करतील. 3 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता आहे. यावेळेला बॉल मात्र ठोकलाय कुठे डिक्लेअर झोन कडे आणि आता 2 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता. इथून आता हे शक्य राहिले नाही. 2 मध्ये 14 ची गरज असं वाटलं होतं. जोपर्यंत सुदर्शन आहे तोपर्यंत मॅच मात्र अगदी बॅटिंग करणाऱ्या संघाकडे येऊ शकते. परंतु जसा सुदर्शन बाद झाला तसं मात्र आता परिपूर्ण मॅच लतिका 11 कोथरी या संघाकडे झुकताना दिसते. 2 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता असताना इथे फलंदाज तयार आहे. परंतु लोंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल देखील मिळेल आणि एका बॉल मध्ये आता 13 धावांची आवश्यकता आहे. आपण जर पाहायला गेलं श्री संकुलकर यांच्या चेहऱ्यावरती हास्य राहील. ऍज अ कॅप्टन आहे टीमचे आणि ते मात्र आता नक्कीच आपल्या सर्व खेळाडूंना आता सांगतील की मॅच आपण आता विजयाच्या दिशेने मार्गस्थ झालोय. एका बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. रसिक मायबाप यांची देखील गर्दी आता कमी होत चाललेली आहे आणि इथे मात्र मॅच विन लतिका 11 कोथरी आज संघ मात्र पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय होतोय.
सो खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांचं मन जिंकलेल्या फातिमा 11 या संघाचे देखील कौतुक करूया आणि इथे मात्र जिंकलेल्या संघाला देखील अगदी आपण शुभेच्छा देतोय आणि उद्या मात्र ऑफिशियल झालेला आहे गरीब नवाज बुरुंडी विरुद्ध लतिका 11 कोथर या दोन संघांमध्ये मोठी मॅच खेळली जाईल त्यामुळे बरोबर उद्या सकाळी 10 वाजता ही पहिली मॅच मात्र खेळली जाणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे धन्यवाद आपण कॅश प्राइज देऊया ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज